वेगवान आणि ताजी बातमी घेऊन येतात। नक्कीच सर, नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। नागपूरमध्ये सुद्धा थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नागपूरमध्ये पोलिसांचा सध्या बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नागपूर महापालिकेच्या 151 जागांसाठी सध्या काल मतदान झाले। मनपाच्या झोननुसार 10 ठिकाणी मतमोजणी केंद्र आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमपिच आहे, त्यामुळे 151 नगरसेवकांचा आज फैसला नेमका काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनपाच्या एकूण 38 पैकी 37 प्रभाग 4 सदस्य आहेत आणि एक प्रभाग हा 3 सदस्य आहे। मनपाच्या झोननुसार 10 ठिकाणी मतमोजणी केंद्र आहेत आणि थोड्याच वेळात या मतमोजणीला सुरुवात होणार। आणि याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, खरं तर आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्या नागपूरमध्ये काय वातावरण आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर ज्या मतमोजणी केंद्रावर मी आहे त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे आणि थोड्या वेळात जे आहे ते मतमोजणी प्रक्रियेला जे आहे ते सुरुवात होणार आहे। त्या अगोदर जर बघितलं असेल तर पोलिसांकडनं जे आहे जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांची कसून जे आहे ते चौकशी केली जात आहे। एकूणच जर बघितलं असेल तर नागपूर हा मुख्यमंत्री यांची होम पिच मानली जाते, संघाच्या मुख्यालय, आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष जे आहे ते एका अर्थानं नागपुराकडे असणार आहे। कारण की चौथ्यांदा भाजप आपली सत्ता आणते का हा सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की अनेक एक्झिट पोल दावा करतात की विदर्भात जे आहे ते 4 महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे आणि मोठ्या फरकेने जे आहे ते भाजप निवडून येणार अशा प्रकारच्या एक्झिट पोल सुद्धा दर्शवतात। त्या अनुषंगाने जर बघितलं असेल तर उत्साहाचे वातावरण सध्याच्या घडीला नागपुरात जे आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे। काल जर बघितलं असेल तर काल काही ठिकाणी जे आहे ते राडा सुद्धा पाहायला मिळालं, तांत्रिक बिघाड सुद्धा ईव्हीएम मध्ये पाहायला मिळाला। या सगळ्या यशाला जे आहे ते मतदारांनी जे आहे ते गालबोट जे आहे ते एकूणच जे आहे ते निवडणूक आयोगावर ठेवलेलं आहे। थोड्या वेळात जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्या अगोदर जर बघितलं असेल तर संपूर्ण मत प्रक्रियेसाठी जे आहे ते झोननुसार जे अधिकारी आहेत ते नेमण्यात आलेले आहे। ईव्हीएम मशीनसाठी जे आहे ते संपूर्ण अधिकाऱ्यांवर निरीक्षण करण्यासाठी ते ठेवण्यात आले आणि त्यामुळे जे आहे ते नागपूरचा फैसला जे आहे ते एकूणच काय होते या कडे सुद्धा लक्ष असणार आहे। कारण की मुख्यमंत्री आपण या बातमीच्या निमित्तानं परत एकदा आपल्यापर्यंत पोहोचू। दरम्यान माझ्यासोबत असलेल्या काही मान्यवरांना मी आधी बोलतो करतो पटकन। काँग्रेसच्या निमित्तानं इथे कपिल ढोके आपल्या सोबत आहेत का? विदर्भामध्ये म्हणजे ही प्रसादजी, ही जी निवडणूक झाली महानगरपालिकेची एक लक्षात राहणारी निवडणूक आहे, ऐतिहासिक अशा पद्धतीची निवडणूक आहे। त्याचं कारण असं आहे की 9 वर्ष निवडणुका नव्हत्या आणि भारतीय जनता पार्टीनं ह्या निवडणुका जाणीवपूर्वक पद्धतीनं होऊ दिल्या नाहीत, हा आमचा अजूनही ठाम आरोप आहे। आता विदर्भामधल्या परिस्थितीवर आपण